काल रात्री ऑपरेशन थंडर अंतर्गत आखिरकार सीपी रवींद्र कुमार सिंगल यांना रोडवरती यावं लागलं आहे. कारण की या कारवाईमध्ये 20 पेक्षा जास्त पथक गठीत केले होते आणि यशोधरा नगर जो एरिया आहे हा पूर्ण पिंजून काढण्याचा भाग हा समोर आलेला आहे. अशातच रवींद्र कुमार सिंगल सर आणि त्यांच्या सोबतच्या ज्या पथकांनी ह्या पथकामध्ये 2 पथकामार्फत मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत करण्यात आला. यामध्ये बेदोळकर सर असो की मग किंवा चंदन सर असो यांच्या मार्फत ही कारवाया करण्यात आल्या. अशातच कारवायामध्ये मुद्देमालही जमा करण्यात आला. परंतु एक कुठेतरी पाहण्यात आलं आहे की NDPS पथकतर्फे आणि तसंच नार्कोटिक डिपार्टमेंट यामार्फत अशा कारवाया करत राहतील. परंतु एक बघण्यायोग्य हे राहील की आज ह्याचाच एक पडसाद म्हणून आज कोतवाली पोलिसांनीही एक 678 ग्रामच्या जवळपास गांजा जप्त केला आहे. कारण की भरपूर दिवसाच्या प्रयत्नांनी ह्या महिलेवरती एक वॉच होती आणि आखिरकार याला आज यश आलेलं आहे. परंतु यामध्ये राठोड साहेबांनी काय बोलले आहेत तेही ऐकून घेऊया. दुपारला गांजाची कारवाई करण्यात आली होती. कशा प्रकारची कारवाई आहे आणि कोण आरोपी होते याच्यामध्ये आणि कितीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला काय सांगा? मी PSI कुशाल राठोड सध्या पोलीस स्टेशन कोतवाली येथे कार्यरत आहे. आज रोजी मी डे ऑफिसर म्हणून पोलीस स्टेशनला ड्युटीवर हजर असताना एक आम्हाला माहिती मिळाली होती. त्या आधारे आम्ही पेट्रोलिंगसाठी DB स्टाफसह मोदोजी गल्ली क्रमांक 6 इथे जात असताना एक रेकॉर्डवरील आरोपी आहे जी NDPSचे तिच्यावर भरपूर आधी गुन्हे आहे. तिचं नाव आहे चांद बानो मोहम्मद हातम, वय वर्ष 60, मोदोजी गल्ली महाल नागपूर. हिची हालचाल आम्हाला संशयास्पद दिसून आली. त्यावेळेस आम्ही श्वान पथक जे NDPS साठी स्पेशालिस्ट आहे परत पंच यांच्यासह तिच्या घराची पाहणी केली. तर तिथे आम्हाला एक वेगवेगळ्या पॉलिथिनमध्ये 648 ग्राम वजनी गांजा हा अवैधपणे मिळून आला, ज्याची किंमत अंदाजे 12,000 रुपये अशी आहे. त्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करून यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. एकूण जो गांजा पकडलेला आहे तो 648 ग्राम 12,000 रुपये अंदाजी किंमत आहे. परत काही पैसे जे तिच्या ताब्यातून मिळाले ते जवळजवळ 580 रुपये, असे 12,580 रुपयाचा एकूण मुद्देमाल आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत माननीय CP साहेब सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेले ऑपरेशन थंडर या अंतर्गत DCP झोन 3 श्री मदने सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आहेर सर व आमचा जो कोतवालीचा स्टाफ आहे यांच्या मदतीने सदरची कारवाई केलेली आहे. सांगण्यात आलं आहे की रवींद्र कुमार सिंगल जे CP आहेत नागपूरचे आणि डिटेक्शन जे अभिजित पाटील असो किंवा मग आणखी अधिकारी असो किंवा माखणीकर साहेब असो यांच्या मार्फत जे कोम्बिंग ऑपरेशन रातोरात चालवण्यात येते याचे पडसाद अख्ख्या नागपूरभर पसरत चाललेले आहे. परंतु आता ही लोक जागरूक होत नाही आहे. याच्यासाठी आता लोकांनी करायचं काय? कारण की यामध्ये आता बघण्यात आलं की आपल्या घराच्या शेजारी असे अवैध धंदे होत असतील तर लोक फक्त बघण्याचं काम करतात परंतु कारवाईच्या मागे राहत नाही. अशात आता पोलीस अधिकारी किंवा आणखी कोणी काय करतील हेही आता बघण्यायोग्य राहील. आणि यामध्ये एक बघण्यात आलं की रातोरात 36 आरोपींना ज्यांच्यावरती अगोदरचे गुन्हे अशा लोकांवरती ही वॉच देण्यात आला होता. या 36 आरोपींना पकडण्याचाही प्रयत्न झाला परंतु यातले काही जेलमध्ये आहेत आणि काही बाहेर आहेत. अशांनाही आता वॉचिंग. परंतु एक बघण्यात आलं रात्रीच्या वेळेस जी कोम्बिंग ऑपरेशन चालवले यांनी जे अवैध निर्माण कार्य घराच्या शेजारी चालू आहे आता याचीही एक तपासणीचा भाग म्हणून एक बघण्यात येत आहे. या तपासणीत आढळून आलं की हे अवैध बांधकाम आहे तर हेही तोडण्यात येईल. अशाच बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमासह उद्गार न्यूज.